भगवती मंदिर आमच्या इथनं माझ्या घरापासून 15-20 मिनटावरती आहे ते. तर तिथे असं बोललं जातं, म्हणजे वडील सांगायचे मला की पहिलं तिथे एक जत्रा असते. जत्रेच्या आदल्या 2 दिवशी आय थिंक 12 रेड्यांच्या रक्तामध्ये कितीतरी भात मिक्स केला जायचा आणि मंदिराच्या 4 साईडने असा टाकला जायचा. ती काहीतरी प्रथा होती. आणि देन तू दुसऱ्या दिवशी गेलास तर तुला तिथे एक शीतही भेटणार नाही. म्हणजे ते देवाचीच काहीतरी प्रथा होती. पण नंतर काही कालांतराने सावंतवाडीचा एक राजा होता, त्याने येऊन ती प्रथा बंद केली आणि नंतर ते बंद झाल्या गोष्टी. पण असं केलं जायचं. आणि तिथेच भगवती मंदिराच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे आमचं. तर तिथे लिटरली तू मच्छी खाली वगैरे असशील तर 7 दिवस तू जाऊ शकत नाही. म्हणजे शुद्ध होऊनच जायचं तुला. गाभाऱ्यात एंट्रीच नाही आहे कोणाला. तर तिथे असं बोललं तर जो गाभारा आहे, दगडी गाभारा आतमध्ये आहे, तर तिथे जर पंचकृषीमध्ये म्हणजे 5 गावांमध्ये जर पाऊस नाही पडला, दुष्काळाचं वातावरण म्हणजे सिच्युएशन आली, तर 5 गावाचे ब्राह्मण येऊन तिथे त्या शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करतात. अभिषेक असा केला जातो की जो गाभारा आहे तो पाण्याने भरला जातो. जेव्हा पूर्ण गावाला पाण्याने भरला जातो, पूर्ण पिंडी पाण्याने भरली जाते, तेव्हा पाऊस पडणारच. आणि हे माझ्या वडिलांच्या हयातीत त्यांनी एकदा बघितलेलं आहे. अजूनही ती गोष्ट होते, पण अशी सिच्युएशन कधी रेअरली होते. जेव्हा दुष्काळाचं असं असेल, पाऊस पडत नसेल तर असं केलं जातं. तर हे तिथलं सत आहे. आपल्या इकडे भरपूर अशा दंतकथा आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जे होत आहेत. दंतकथेवरनं मला एक आठवलं की एक गोष्ट अशी आहे की तू भगवती मंदिरात गेलास ना, तर भगवतीचं एक पाषाण आहे आणि त्याच्या बाजूला एक बाहुलीसारखी एक पाषाण आहे. तर गोष्ट अशी आहे की जत्रेच्या टायमिंगला त्या गावातनं माणसं आलेले जत्रेला, रात्रीच्या टायमिंगला आय थिंक त्या मुलीला घेऊन आलेले, लहान मुलीला, आणि ते विसरून गेले तिला घरी. आणि ती लहान मुलगी तिथे रात्री राहिली. मग देवीने तिला स्वतःच्या पदरात घेतलं आणि स्वतःकडे ठेवून घेतलं. आणि ती मूर्ती तिथेच आहे. म्हणजे ती असं बोललं जातं की ती देवीने त्या मुलीला स्वतःकडे ठेवलं. असं म्हणजे ही गोष्ट मी ऐकली आहे की कथा आहे. आणि पंचकृषीत आहे ते. बरेचसे लांबून लोक येतात. कोल्हापूर वगैरे त्या साईडने पण लोक येतात भगवतीच्या दर्शनाला. असं आहे. तर मला इथून तू एक अजून पण एक गोष्ट सांगणार होता, जे मला वाटतं विक्रोलीमध्ये कोणत्या मुलीबरोबर घडली होती. ते माझा एक मित्र आहे, कलिक, त्याने त्याच्या भावाच्या फ्रेंड बरोबर झालेली गोष्ट आहे ही. जेव्हा ती 10वीला होती, 10वीचा शेवटचा दिवस आणि त्याने एक्झाम चालू होणार होती. तर त्यांचं एक फेअरवेल वगैरे असं होतं. ती वडिलांना सांगते की आमचं असं प्लॅन आहे आमच्या मित्रमैत्रिणींचा, तर आम्ही मला यायला लेट होईल. तर वडील कसे जनरली बोलले की ठीक आहे बाबा, तुझी 10वी आहे, म्हणजे आता 10वीचं संपते, शाळा संपणार, कॉलेज चालू होणार, तर एक दिवस भेटतो तुला, मजा कर तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत. फक्त एवढंच की तू जास्त वेळ करू नकोस, उशीर करू नकोस, लवकर घरी असं तिच्या वडिलांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी ती गेली शाळेत वगैरे गेली. फेअरवेल वगैरे त्यांचं झालं, सेंड ऑफ पार्टी झाली. आणि 4 वाजता त्यांच्या मित्रमैत्रिणींचं एक प्लॅनिंग झाला की आपण वसईच्या बीचवरती जाऊया. ठीक आहे. वसईला त्या बीचच्या बाजूलाच कुठेतरी एक स्मशान वगैरे आहे. तर ते चालत असताना एक कलश त्या वाळूच्या याच्यात होता पडलेला. तर ते त्याच्यावर मस्ती करायला लागले, खेळायला लागले. आणि चालता त्या मुलीचा पाय त्या कलशाला लागला. पण ते एवढं काय, लहान मुलं आहेत त्यांना काहीच माहिती आहे. आणि ते सगळं नॉर्मल झालं आणि ती घरी आली टायमिंगवरती आली. जेवण वगैरे झालं तिचं वडिलांसोबत आणि ते झोपले. आणि रात्रीच्या टायमिंगला तिला मध्ये जाग आली आणि तिला पोटात दुखायला लागलं भरपूर जोरात, की असं की तिला सहनच होत नाही आहे. तिने वडिलांना उठवलं. तिने सांगितलं की मला असं होतं आहे, मला भरपूर पोटात दुखतं आहे, मला माहीत नाही. आणि थोड्या वेळाने उलट्या व्हायला लागल्या तिला. तर वडील बोलले तू बाहेर काय आता गेलेलीस, काहीतरी खाऊन वगैरे आली असशील, त्याच्यामुळे तुला त्रास झाला ह्या सगळ्या गोष्टींचा. तर ती बोलते हां, म्हणजे खाणं तर झालेलंच बाहेर वगैरे मी जेवलेली, पण मला नाही वाटत की असं मी काही वाईट खाल्लं की ज्याने मला अशी उलटी वगैरे होईल. तर ते बोलतात बाकी काय होणार, तू फिरली पण आहे उन्हात, तुला त्रास होऊ शकतो. तर त्यांनी तीच कंडिशन, तिला कंटिन्युअसली उलटी होते, पोटात दुखत्या. आणि त्यांनी ती पूर्ण रात्र कशी काढली. 7-8 वाजेपर्यंत. 8-9 वाजता ते तिला घेऊन डॉक्टरकडे गेले. 2 दिवसानंतर त्याची एक्झाम होती. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर बोलतात की काहीतरी खाण्यामध्ये वगैरे आलं असेल, त्यामुळे हा फूड पॉयझनिंगचा असा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे, तर मी औषधं वगैरे देतो, औषधं तू घे, तू बरी होशील. औषधं वगैरे दिली. औषधं घेतल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं. मग ती नॉर्मल झाली. 2 दिवसात तिने अभ्यास वगैरे केला
आणि तिची तब्येत थोडीशी म्हणजे विकनेस वगैरे आलेला, त्यामुळे वडील काय बोलले की तुझा पहिलाच पेपर आहे तर मी तुझ्याबरोबर येतो, मी तुला पेपरला तिथे सोडीन आणि मी बाहेरच उभा राहीन, मी सुट्टी घेतो, मी बाहेरच उभा राहीन, तू एक्झाम दे, नंतर मी तुला घरी घेऊन येईन. तसंच झालं. ते गेले तरी तिला नॉर्मल वाटत होतं सगळं, म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम थोडा weakness होता. थोडा विकनेस होता. गेली ती एक्झाम वगैरे तिने दिली आणि पेपर वगैरे संपला आणि तिला बाथरूमला जायचं होतं. तर ती बाथरूममध्ये गेली. बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला ब्लडिंग चालू झालं कंटिन्युअसली. तर ती बराच वेळ बाथरूममध्येच होती आणि त्याच्यात उलट्या होत्या, तिला ब्लडिंग होत्या. आणि वडील बोलतात की एक्झाम संपली, पेपर संपून मुलं निघायला आले, अजून माझी मुलगी कुठे राहिली. तर तिला त्यांना एक फ्रेंड भेटली तिची. ते तिला विचारलं की कुठे आहे ही, तर ती बोलते ती बाथरूममध्ये गेली आहे, ती येईल थोड्या वेळात. तर ती बोलले, ते काका बोलले की तू जा आणि तिला बोलून घेऊन ये, नक्की काय झालं ते, कारण ते लेडीज वॉशरूममध्ये तर जाऊ शकत. तर ती गेली. तर तिने बघितलं की हिला ब्लडिंग वगैरे होते, उलट्या वगैरे होत आहेत. तर तिने तिला घेऊन आली बाहेर. मग तिचे वडील तिला घरी घेऊन आले, तिचे वडील. आणि घरी आल्यानंतर परत तिला उलट्या व्हायला सुरुवात झाली. परत जेव्हा घरी आली तर तेव्हा तिला ब्लड निघायला लागला थोडं थोडं उलटीमधनं. मग ती अजून घाबरली. परत तिला ते डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तेव्हा त्यांनी ना त्यांच्या एका मित्राला बोलवलं की माझ्याबरोबर तू ये, कारण का मी कंटिन्युअसली या गोष्टीमध्ये आहे, तर मला थोडंसं काही सुचत नाही आहे. त्यांचा मित्र बोलला की मला ना काहीतरी चुकीचं वाटतं आहे, तुम्ही तुला एक जागा सांगतो, ते जागेवर जा आणि थोडीशी चौकशी कर या गोष्टीबद्दल की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मी बोलले ठीक आहे, आता एवढं डॉक्टर्स वगैरे करून पण फरक नाही पडत, तर मी जातो तिथे. तर मुंबई साईडलाच कुठेतरी एक दर्गा आहे, मला त्या दर्ग्याचं नाव हे नाही माहिती. त्या दर्ग्यामध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी विचारलं की असं असं माझ्या मुलीला झालं आहे, तर नक्की काय आहे. तर ते काय बोलले की तू त्या मुलीला घेऊन ये. ते दर्ग्यामधले जे कोण होते ते बोलले त्या मुलीला घेऊन ये, आपण बघूया. ते मग घरी आले, मुलीला घेतलं आणि परत घेऊन गेले. तर मुलीला बघितलं आणि मुलीला विचारतात ते तू कुठे गेलेलीस मला सांग. तर मुलगी कशी घाबरलेली. परत मी असं सांगितलं वरचं, कारण की तिने वसईच्या बीचचं वगैरे काही घरी सांगितलं नव्हतं. तर ती बोलली की नाही मी असं कुठे गेली नव्हती, आम्ही जस्ट फिरलो बाहेर वगैरे आणि घरी आलो. तर ते बोलले की नाही तू कुठेतरी गेलेलीस आणि तुझ्याकडनं काहीतरी झालं आहे, ते मला तू खरं सांग. तर तरीही त्या मुलीने सांगितलं नाही, घाबरली. आणि तर शेवटी त्यांनी काय केलं नाही, ते बोलले की ठीक आहे मी तुला एक तावीज देतो, ते तावीज बांध, थोड्या गोष्टी नॉर्मल होतील आणि होईल सगळं चांगलं. मग ते घरी आले, ते तावीज वगैरे बांधलं, तिने सगळं तिचा अभ्यास वगैरे चालू केला. दुसऱ्या दिवशी वडील ऑफिसला वगैरे गेले, ती अभ्यास करते, संध्याकाळपर्यंत काहीच प्रॉब्लेम. परत संध्याकाळी तिला उलटी व्हायला लागल्या, उलटी आणि ब्लडिंग. तर वडील आले, वडिलांना तिने सांगितलं, तर वडिलांना परत डाऊट आला. तर वडील बोलले ठीक आहे, ते तिला डॉक्टरकडे घेऊन आले, डॉक्टरकडनं औषध वगैरे घेतली आणि तिला घरी सोडलं आणि ते परत ते दर्ग्यामध्ये गेले आणि ते बोलले की तुम्ही असं का बोला. त्या माणसाला विचारलं, तुम्ही मला म्हणजे माझ्या मुलीला सांगत होते तू कुठेतरी बाहेर गेलेलीस, तुझ्यावर काहीतरी झालं ते मला तुम्ही सांगा. तर ते काय बोलले की मला असं सांगता येणार नाही, पण असं काहीतरी झालं आहे तिच्यासोबत, ती सांगत नाही आहे, पण काहीतरी भयंकर आहे आणि जे की फक्त तुम्हीच तिला वाचू शकता, असं त्यांनी तिच्या वडिलांना सांगितलं. ते वडील बोलतात मी कसं वाचवणार, तुम्हीच काय सांगत नाही आहे. त्याच्यानंतर एक दिवस गेला. एक दिवसानंतर मग तिचा पेपर होता. तर तिला थोडंसं चांगलं वाटत होतं, तर मग तिने अभ्यास वगैरे चालू केला आणि झोपली. ती 12 वाजता झोपली, कारण की तिला थोडासा विकनेस होता. परत 4 वाजता उठली सकाळी. तिचे बघितलं तर वडील झोपले आहेत. बोलली 4 वाजता तिला जाग आली आणि तिला थोडंसं असं चांगलं वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. ती बोलली आता मला फ्रेश वगैरे वाटतं, मी अभ्यास करते, कारण मला एक्झामला जायचं आहे सकाळी. तिचा 10-11 वाजता पेपर असेल. 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, वडील उठलेत नाहीत. जनरली वडील झोपलेले असतात त्या टायमिंगला. आणि तिने 8 वाजता तिचा अभ्यास करून ती थोडीशी बोलली मी थोडी फ्रेश होते आणि त्या अगोदर मला वडिलांना उठवते, म्हणजे आम्ही दोघं जण जाऊ. ते पण ऑफिसला जाते, मी एक्झामला जाते. आणि वडिलांना उठवायला जाते, ते वडिलांचं पूर्ण अंग थंड पडलेलं होतं. ते तसे बॉडी थंड पडलेले होते. तर ती घाबरली, पॅनिक झाली आणि तिने काकाला फोन केला तिच्या. मग तिचे काका वगैरे आले, बघितलं तर त्यांची डेथ झालेली होती वडिलांची. खूप म्हणजे अशी घाण अवस्था होती त्यावेळी त्या मुलीची. त्या कंडिशनमध्ये तिच्या काकांनी एक गोष्ट सांगितली की बाळा तुला 10वीचा पेपर द्यावा लागेल, कारण की तुझे वडील नेहमी बोलायचे की माझ्या मुलीला मला इंजिनियर बनवायचं आहे, चांगलं शिकवायचं आहे, तर तू तुझी एक्झाम मिस नको करूस, तुला एक्झामला जावं लागेल. त्या कंडिशनमध्ये पण तिने जाऊन स्वतःच्या वडिलांसाठी एक्झाम दिली, पेपर दिला आणि ते नंतर सगळ्या येऊन क्रिया केल्या वडिलांच्या. आणि तेव्हा
तिच्या काकाने तिला सांगितलं की तुझ्या वडील जेव्हा परत दर्ग्यामध्ये गेलेले तेव्हा त्या माणसाने असं सांगितलेलं की तूच तुझ्या मुलीला वाचवशील. आणि मे बी ते तसंच काहीतरी असेल, ती काहीतरी शक्ती तिच्याबरोबर आली असेल आणि यांच्या पॉझिटिव्ह ऑऱ्याने तिला त्याच्यातनं बाहेर काढलं, पण स्वतःचा जीव गेला. नंतर ती मुलगी पुण्याला शिफ्ट झाली आणि तीच मैत्रीण आहे, ती माझ्या मित्राच्या भावाची मैत्रीण. ती मग आता ती एका हॉस्टेलमध्ये राहते, इंजिनिअरिंग कॉलेजला होती. त्या भावाबरोबर ती इंजिनिअरिंग करते. आता ती मे बी इंजिनिअरिंग वगैरे तिचं कम्प्लीट झालं आहे असं काहीतरी आहे. तर ही एक अशी म्हणजे लास्टपर्यंत पण ते एक रिग्रेट राहिला तिच्याकडे की माझ्यामुळे माझ्या वडिलांचं असं काहीतरी झालं. लास्टपर्यंत तिला काही समजलं नाही नक्की काय होतं ते, ना तिला कोणी सांगितलं ना तिला कोणी हेल्प केली, पण त्याच्यामध्ये एका माणसाचा जीव गेला. आणि हे एकदम एका जवळच्या व्यक्तीबरोबर तुम्ही बघितलं. जवळच्या व्यक्तीबरोबर असं म्हणजे मी ऐकलेली गोष्ट आहे. पण माझा मित्र बोलतो ना की त्याच्या भावाने जेव्हा त्याला सांगितले, भाऊ आणि ती एकदम क्लोज फ्रेंड आहेत, तर तिने ती शेअर केलेली. लिटरली तिची हालत एवढी बेकार होती ती शेअर करताना की ती बोलते की मी ह्या गोष्टीचा रिग्रेट अजून घेऊन आहे की असं काहीतरी झालं आणि मला ती गोष्ट शोधायची, मला सांगणारं कोण नाही आहे की नक्की काय होतं. एक छोट्याशा कलशाला माझा पाय लागला आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात की नक्की काय आहे ते मला माहिती आहे. इवन तिने मध्यंतरी ट्राय पण केलं त्या दर्ग्यामध्ये जाऊन त्या माणसाला भेटायचं, पण तो माणूस भेटला नाही तिला. डेंजर बाई. तू एक आपलं आरे कॉलनीमधली पण एक गोष्ट सांगणार होतास. आरे कॉलनीमधली एक गोष्ट म्हणजे तुझ्याबरोबर काय घडले आता आरे कॉलनी? माझ्याबद्दल काही नाही घडलं, कारण की मी असं काही अनुभवलं नाही. पण माझा मित्र, जवळचा मित्र, एरियातला मित्र, त्याच्याबरोबर घडलेली गोष्ट आहे ही. ही जवळजवळ गोष्ट आहे ना एक 2010-11च्या दरम्यानची. आत्ता तू गेलास ना तुला माहितीच असेल, आयरा कॉलनीमध्ये एक ठराविक टायमिंगनंतर आतमध्ये जायला देत नाहीत. बोलायचे की मध्यंतरी काहीतरी बंद केलं रात्रीचं ट्रॅव्हल वगैरे, म्हणजे खास करून ज्या बाईक्स वगैरे तिकडनं जायच्या नाहीत. तर कॉलेजला असताना त्यांचा काहीतरी इव्हेंट्स काहीतरी पार्टी होती, दहिसरला गेलेले ते, आणि संध्याच्या टायमिंगला इव्हेंट होता आणि त्यांना यायला जवळजवळ 11 वाजले तिकडनं निघायला. 11 वाजता ते निघाले आणि एक JVR जातो रोड, जो पवई मार्गे तू भांडुपला येतोस, आणि एक आरे कॉलनीमधनं, ठीक आहे. तर तो थोडासा शॉर्टकट असा समजला जातो आरे कॉलनीतला. तर ते बाईकवरती होते दोघेजणं. त्याचा मित्र बाईक चालवता आणि माझा मित्र त्या पाठी बसलेला. मी त्याचं नाव नाही घेत, कारण काय त्याला मी सांगितलं नाही या गोष्टी काही पर्सनल रिझनसाठी. तर तो पाठी बसलेला आणि त्याचा मित्र बाईक चालवतो आहे आणि आरे कॉलनीचा गेट म्हणजे स्टार्टिंग आला, जे हायवेवरनं आतमध्ये आपण घुसतो ना, तिथे आले ते. आणि त्याचा मित्र बोलतो आपण आरेमधनं जाऊया, कारण की इकडनं खूप फिरून जावं लागेल आपल्याला. तर तो माझा मित्र असा मस्तीमध्ये बोलला, त्याला काही गोष्टी त्याने ऐकलेल्या, तर तो असा जनरली घाबरत वगैरे नाही, तो नॉर्मल आहे. तर बोलतो अरे इथे असं असं मी ऐकलं आहे, तर आपण सेफली जाऊ ना. आणि मस्ती चालू आहे त्यांची, मजा चालू आहे. तो बोलतो बाईक चालवणं, बोलतो अरे काय तू हे घेऊन बसला, असं काही नसतं, चल आपण जाऊ, लवकर पोचू. आणि त्याने गाडी घातली आणि आरेमध्ये गेल्यानंतर बघ तुला बरेचसे रोड्स आहेत आतमध्ये, बरोबर, फाटे फुटलेले आहेत. हो. तुला म्हणजे पटकन जर नवीन माणूस असेल रात्रीच्या वेळेस एक सरळ रोड आहे आणि त्याच्यानंतर खूप छोटे रोड आहेत. हो. तर त्याने आय थिंक बाय मिस्टेकली रोड एका दुसऱ्या रोडला त्याने गाडी घातली आणि ते तिकडनं चालले. नंतर त्याला लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी चाललो आहे कुठेतरी. मग त्याने परत टर्न मारला आणि परत त्या मेन रोडला यायचा चालू केलं त्याने. बरंच अंतर गेल्यानंतर तर एक ठराविक जागा आली आणि त्या जागेवरती त्यांची येऊन गाडी थांबली, म्हणजे गाडी बंद पडली, थोडी करून येऊन बंद पडली. तर तो बोलला काहीतरी झालं असेल, गाडी असू शकतं काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम. ते उतरले दोघंजणं, गाडी बघितली, सगळं काही चेक केलं, तर गाडी नॉर्मल होती. थोड्या वेळ थांबले ते आणि नंतर कशी करून त्यांनी गाडी चालू केली आणि जो गाडी चालवणार होता तो बसला गाडीवरती आणि त्याने काहीतरी असं बघितलं आणि तो घाबरला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला, असं माझा मित्र बोलतात त्याला बघितल्यावर. पण माझ्या मित्राच्या एवढं लक्षात नाही आलं. तर तो त्याला काय बोलला, जो बाईकवरती बसलेला मित्र होता त्याचा, तो त्याला बोलला की लवकर गाडीवर बस, आपण निघूया. तो बोलतो अरे थांब, मला बसून दे, मी थोडंसं हलकं वगैरे होऊन येतो. तो बोलतो जे काय करायचं तू पुढे कर, आता इथे बस पटकन. तर तो बोलतो की ठीक आहे बाबा, एवढं काय झालं तुझं असं. आणि तो त्याच एकदम क्वेश्चन मार्कमध्ये बसला गाडीवरती. गाडी चालू झाली आणि कसं असतं माहिती आहे, आपण गाडी चालवत असतो तर आपण बोलत असतो ना एक दुसऱ्याचे काय ना काहीतरी टॉपिक. तर माझा मित्र बोलतोय त्याच्याबरोबर जनरली, अरे असं आहे, अशी पार्टीमध्ये मजा केली, हे केलं. तो काहीच बोलत नाही आहे, पूर्ण शांत आहे, फक्त गाडी चालवतोय. तर मित्राच्या लक्षात आलं अरे हा गप्प काय. तर तेव्हा तो असं बोलतोय, अरे बोल काहीतरी, मी तुला एवढं बोलतोय तुझ्याबरोबर, तू काहीच नाही बोलत आहे.
तो काहीच नाही, एक शब्दही काढायला तयार नाही. बराच वेळ गेला. तो बोलला असेल गाडी चालवतोय, फोकस करतोय. देन परत त्याने थोडेसे काहीतरी टॉपिक इकडे तिकडे बोलायला सुरुवात केली माझ्या मित्राने. तर तरीही तो काही बोलत नाही. नंतर त्याला डाऊट आला, त्याला विचित्र वाटायला लागला माझ्या मित्राला. बोलला हा कंटिन्युअसली माझ्यावर बोलत येतोय, आता इथे मध्ये काय झालं याला, हा काहीच बोलत नाही माझ्यावर, एक शब्दही बोलत नाही आहे. तर मित्र बोलला की बाबा काय झालं तुझं, मला सांग ना, आता गाडी थांबव, तुला काय प्रॉब्लेम वाटतंय का, एकदम असं तू काहीच बोलत नाही, फक्त गाडी चालवतोयस, काहीच नाही. जवळजवळ त्याने तसा टाईम गेला. नंतर माझा मित्र कंटाळला आणि बोलला मीच गप्प बसतो. मी गप्प बसलो आणि गाडी आली आणि जसं आरेमधनं बाहेर पडतोस ना, त्याच्या अगोदर नाही एक त्याचं ते आरेचं स्वतःचं ते दूध आणि दही वगैरे लस्सी वगैरे विकतात तिथे. तर तिथपर्यंत आला आणि तो थोडा रिलॅक्स झाला असं वाटलं त्याला. त्याचा मित्र रिलॅक्स झाला आणि बोलतो थांब मी तुला सगळं सांगतो, आपण इकडनं आता बाहेर निघूया, तर 2 मिनिटावरती गेट आहे, बाहेर गेल्यावर मी तुला सगळं सांगतो. बाहेर आला तो तसाच, त्याला पूर्ण घाम वगैरे आला आणि गाडी साईडला लावली, उतरले. म्हणजे बाहेर ती वस्ती चालू होते बघ, थोडीशी वस्ती, लोक असतात तिथे. तिथे उतरले ते आणि तो बोलला ये ते आपण थोडं थांबूया. तर थांबले आणि नंतर तो बोलतो की आता मला सांग काय झालंय तुला, तू असं काय करतोयस, म्हणजे विचित्र का वागतोयस, तुला काय असं म्हणजे त्रास होतोय का, काय तब्येत वगैरे ठीक नाही आहे का. तो बोलतो नाही मी काहीतरी बघितलं त्याच्यामुळे मला असं झालं आणि मी त्यामुळे गोष्टीमुळे शांत होतो. तो बोलतो सांग मला काय झालं, काय एवढं बघितलंस तू. तर बोलतो आपण ज्या जागेवरती गेलो, ज्या जागेवरती आपली गाडी बंद पडली, तिथे समोर एक ना कटडा होता. त्या कटड्यावरती एक लेडीज बसलेली होती जी एकदम विचित्र होती, एकदम विचित्र. जुने फाटलेले कपडे घातलेले होते, तिचं पूर्ण चेहरा वगैरे असा एकदम विचित्र भयानक चेहरा होता आणि तिचे डोळे वगैरे असे चमकत होते आणि ती आपल्याकडे बघून हसत होती. आणि माझं लक्ष गेलं तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघून हसते आणि मी घाबरलो. म्हणून मी तुला बोललो की लगेच गाडीमध्ये बस, गाडीवरती बस. मी गाडीवरती बसलो, तू बसलास आणि मी थोडंसं पुढे आलो आणि नंतर मिररमध्ये बघतो तर तीच लेडीज तुझ्या पाठी बसली आहे आणि मला कंटिन्युअसली त्या साईड मिररवरनं ती दिसते आहे जी माझ्याकडे बघते आहे आणि मी गाडी चालवते. पण मी कंट्रोल केला, कारण की मी जर गाडीचा थोडासा डिसबॅलन्स झाला असतो तर आपण दोघंही पडलो असतो. मी स्वतःची भीती आवरली आणि जसं त्या एका पॉईंटवरती आलो त्याच्यानंतर ती निघून गेली आणि नंतर मी रिलॅक्स झालो आणि गाडी थांबवली आणि मी तुला या गोष्टी सांगतोय आता. आणि ही रिअल स्टोरी आहे, याच्यामध्ये काहीच खोटं नाही. कारण की माझ्या मित्राला पण पहिलं असं वाटलं की हा मस्ती वगैरे करत असेल, पण त्याने स्वतः त्या माणसाला बघितलं, म्हणजे त्या मित्राला बघितलेलं त्याची काय सिच्युएशन होती. जनरली जो अनुभव केलेला माणूस असतो ना, तो कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण की त्याने त्या गोष्टीतून तो गेलाय. त्या शब्दाने शब्द खरा असतो, त्याची भीतीच त्या सगळ्या काही गोष्टी सांगून जाते, तुला एक्सप्लेन करायची गरजच नाही. तो बोलतो अशी असं इन्सिडेंट झालेला त्याच्यावर. आरे कॉलेजच्या आपण गोष्टी खूपच ऐकल्यात. ती कधी कधी ते हेही असू शकतं की बी त्याचं तिथून निघतेले एक माइंड मध्ये तसं सुरू असेल आणि मग त्याला मे बी असं बोलू शकतो आपण, पण ते खूप जास्त प्रमाणात झालं. हां, म्हणजे तू बोलतोस तो पण पॉईंट आहे की त्यांनी जेव्हा एंटर करत होते तेव्हा त्यांच्या गोष्टी मस्ती मजाकमध्ये चालू होते की अशा गोष्टी होतात, तसं असू शकतं. पण ते कंटिन्युअसली नाही होणार ना. आणि ते दोघं असे आहेत की घाबरणारा माणूस असेल तर आपण समजू शकतो, हे घाबरणारे माणसं नाही आहेत, बिनधास्त माणसं आहेत. आणि ते घाबरल्यावर मग ते खरंच असतं, ते जर असं पण असू शकतं मे बी. बरोबर. इथे तू अशी एक गोष्ट लिहिली, भांडूप पाईपलाईन मधली गोष्ट, तर ती काय होती? भांडूप पाईपलाईनमध्ये म्हणजे मी जिथे चाळीमध्ये राहायचो ना, तिथे एक डोंगर लागतो असा, आणि डोंगराच्या पलीकडे पाईपलाईन आहे आणि पाईपलाईनच्या पुढे तलाव आहे, पलीकडे त्याच्या बोरवली लागतं. मग फिल्म सिटी वगैरे त्या साईडला तो एरिया लागतो. तर तिथे कसं आहे माझ्या भांडूपच्या मुलांना खास करून माहिती असेल, भांडूप किंवा कांजूर वगैरे, तर तिथे ना उन्हाळ्याच्या टायमिंगला मुलं खेळायला जातात, क्रिकेट खेळायला. आम्ही पण क्रिकेट खेळायला जायचो. तर तिथे एक केस झालेली मध्यंतरी इन्सिडेंट, की पाईपलाईनच्या बाजूलाच एक बॉडी भेटलेली मुलीची. तर त्या मुलीबरोबर असं झालेलं की तिचा आय थिंक हे झालेला, तिच्या बॉयफ्रेंडला तिला घेऊन गेलेला आणि त्यानंतर मग तिचे मित्र वगैरे आले, त्यांनी केला आणि तिला मारलेलं आणि नंतर आग लावलेली. म्हणजे असं झालेलं की तिच्यावरती वार झाले, ती मेली नाही म्हणून त्यांनी तिला आग लावली आणि आगीच्या याच्यामध्ये ती अशी फिरते आहे आणि तिने लिटरली त्या आगीच्या याच्यामध्ये हात आपडलेले त्या पाईपवर. ते थोडे दिवस ते पाईप हाताचे निशाण पण होते त्याच्यावरती. आणि तिथेच बाजूला ना असं पाईप फुटलेलं आणि तिथली लोक ते कपडे वगैरे धुवायला जातात, पाण्याचा यूज करतात तिथल्या पाण्याचा. तर त्यांनी तिला बघितलेलं, त्याच्यानंतर ती अशी लोकांना घाबरवायची. तर इन्सिडेंट असा झाला की माझे 3 मित्र
म्हणजे एक माझा मित्र आणि बाकीचे दोघं जण ते पाईपलाईनमध्ये कसं आहे की तू उतरलास डोंगर ना की त्या पाईपवरनं थोडंसं चालत जावं लागतं आणि पलीकडे मग ते ग्राउंड आहे. तर ते पाईपवरनं ते चाललेले खेळायला. एक दुपारची गोष्ट असेल 1:30-2 वाजताची. चालतायत आणि तिघं जण लाईनमध्ये चालतात. छोटा पाईप म्हणजे पाईप मोठे पाईप असतात, मधून चालायचं असतं पाईपच्या वरून, ठीक आहे. आणि जर समोरून माणूस येत असेल किंवा पाठून माणूस येत असेल तर तुला थोडंसं असं साईड लावावं लागतं त्याला साईड द्यायला. तर तिघं जण चालत आहेत. पाठचा मित्र आहे तो चालतोय. तर पाठून कोणतरी त्याला असं वाटलं की कोणतरी येत आहे. तर त्याने पाठीमागं बघितलं ती एक लेडीज होती. नॉर्मलच लेडीज दिसत होती, असं काही हे नव्हतं. त्याने साईड दिली, पुढे जायला दिला. आणि आपण कसं असं मित्राला सांगतो ना की कोणतरी पाठवून बाजूला हो रे, तर त्याने सांगितलं अरे रवी बाजूला हो, तिला जाऊ दे, असं तो बोलला. त्याने पण त्याला साईड दिली. पुढचा तिसरा होता, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याने साईड दिली आणि पुढे गेले. ती लेडीज पुढे चालते, ना इकडे बघत आहे ना तिकडे बघत आहे, काहीच नाही. जनरली आपण चालताना इकडे तिकडे बघतो, ती समोरच बघते पूर्ण फोकस. तर पुढे चालत गेले, थोड्या अंतरावर गेले आणि मधला मुलगा काय माहीत नाही त्याच्या काय माइंडमध्ये आला आणि त्याने समोर बघितलं त्या बाईचे पाय उलटे. त्या एकट्याने त्याला सांगितलं त्या दोघांना की हे बघ पुढे काय आहे, तिचे पाय बघा, ती चालते. ती दुपारची वेळ आहे आणि मोठ्याने ओरडले ते आणि पळत सुटले धावत. त्याच जागेवरती मी तिथे बोललो ना की ते माणसं हे कपडे वगैरे धुतात, ज्या गोष्टी ज्या ठिकाणी ती एक केस झालेली त्याच जागेवरती येऊन ते तिघंजण असे धावत सुटले, पळत सुटले, घरी आले घाबरलेले तिघेजण पण लिटरली. पण त्यांनी बघितलं तिचे पायच उलटे होते असं ते बोलतात. आता किती खरं खोटं त्यांनाच माहिती, पण आम्ही त्यांना बघितलेलं समोरून जेव्हा हा इन्सिडेंट झालेला तेव्हा. म्हणजे एवढे घाबरलेले ना की पूर्ण आमच्या चाळीतली. तुम्ही म्हणजे ते समोरासमोर बघितलं? हां, समोरासमोर. म्हणजे जेव्हा ते आले ना घरी आणि ते भरपूर अशी आरडाओरड झाली घरातल्यांसमोर म्हणजे सोबत वगैरे अशी. सगळे घरातले आम्ही सगळे जमलेलो मित्र वगैरे तिकडे. तेव्हा त्यांना बघितलं एवढे घाबरलेले, घाम फुटलेला त्यांना लिटरली. त्यांनी बोलले असं असं आम्ही बघितलं. धावत पळत घरी आलेलं ते. ती चालते आणि तिचे पाय उलटे. बापरे. कारण तो जो एरिया आहे ना जंगल एरिया पडतो पूर्ण आणि तसे तिथे असे इन्सिडेंट होत असतात. म्हणजे रिलेट करतील भांडूपमधली जी मुलं असतील ना, हे आपल्याकडे पॉडकास्ट वगैरे असतील त्यांना माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी. भरपूर काही केसेस होतात. कोण जीव देतं, कोणाची त्यानंतर तसं तिथे होतं? त्यानंतर ना त्याच्या अगोदर म्हणजे ती जागाच अशी आहे की वाईट गोष्टी जागा आहेत त्या. तर तिथे काही ना काही वाईट गोष्टी होत असतात. तिथे जनरली दरदुल्ले वगैरे असे फिरत असतात आणि उन्हाळ्याच्या टायमिंगला फक्त तिथे क्रिकेट खेळतात. आता खूप कमी झालं, पहिले खूप खेळायचे. तर तेव्हा असं व्हायचं की कोणीतरी म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. आम्ही खेळतोय ग्राउंडमध्ये, पोलीस लोक तलाव म्हणजे तिकडनं तलाव लागतं, तिकडनं तलावातनं एक बॉडी घेऊन येत आहेत. ती पूर्ण बॉडी अशी आखडलेली आहे कारण की बऱ्याच वेळ ती पाण्यात राहिलेली आहे आणि त्यांनी स्ट्रेचरवरनं ती बॉडी घेऊन आलेले. ते आमच्या ग्राउंडमध्ये आलेले कारण काय त्याच्या पुढे गाडी जात नाही, ग्राउंडपर्यंत गाडी येते. तर त्या गाडीत मग त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये ती बॉडी टाकली आणि घेऊन गेले. ती मे बी जीव दिला असेल त्यांनी किंवा मरत असेल काय माहीत नाही. ते बघितले तू तुझ्या डोळ्याने? हां, हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे लिटरली. अजून एक स्टोरी मी ऐकलेली ती की तुझ्यावर घडलेली ती सांग ना आधी. पहिली ती सांगू का? हां. तर ती गोष्ट अशी होती ना की लग्नानंतर आमचं असं ठरलं म्हणजे माझ्या वाईफचं आणि माझं की आपण तारकर्लीला जाऊ लग्नाच्या नंतर. मग आम्ही पहिले गावी गेलो. गावी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही तारकर्लीला गेलो. तिथे 2 दिवस आमचा स्टे होता आणि तिथे एका हॉटेलमध्ये राहत होतो. तिथे कसं आहे तारकर्लीमध्ये तुला तिथे स्कूटी भेटतात, तर फिरू शकतोस घेऊन. तर आम्ही घेतली स्कूटी आणि आम्ही आय थिंक कुठच्या तरी त्या मार्केटला गेलो रात्री आणि आम्हाला यायला लेट झाला जेवण वगैरे. एक छोटीशी गोष्ट आहे पण एक झालेली गोष्ट माझ्या स्वतःसोबत की आम्हाला 7-8 वाजले आणि पूर्ण किर्र अंधार. मध्ये छोटी छोटी गावं आहेत आणि आम्ही बरेच लांब गेलेलो. आम्ही आलो कंटिन्युअसली, मी गाडी चालवते, माझी वाईफ पाठी बसली आहे आणि आम्ही रस्ता चुकलो आणि एक असा रस्ता चालू झाला तरी मला ती बोलते आहे माझी वाईफ की आपण रस्ता चुकतो आहे मे बी. मी बोललो नाही बरोबर चाललो आहे आपण. आणि रस्त्यावरती गेलो, एक असं एक थोडासा घाट रस्ता कसा असतो छोटा तसं चालू झाला आणि मी गाडी चालवायला लागलो. लिटरली अर्ध्यापर्यंत गेलो. वाई बोलते अरे आपण येताना आपल्याला घाट लागलाच नाही, तुम्ही कुठे घेऊन चालले आहात गाडी. तर तेव्हा मला क्लिक झालं की नाही आपण चुकीचा रस्ता आहे. मग आम्ही तिकडनं टर्न मारला आणि आलो हॉटेलमध्ये आलो. आम्ही थोडंसं खूप दमलेलो कारण खूप पूर्ण दिवस फिरलो आणि मी झोपलो आणि एक मला जाग आली
जाग आली तर असं होत आहे की कोणतरी माझा हात पकडलाय आणि मला उठायला देत नाही आहे. मी समोर बघतोय आणि माझी वाईफ लेफ्ट साईडला बसली आहे, झोपली आहे. आणि माझ्या राईटला असं लक्ष केलं, एक धिप्पाड माणूस माझ्या बाजूला बसलाय, ज्याने मला फक्त दाबून ठेवलंय आणि उठायला देत नाही. तो माझ्याकडे बघत नाही, तो पण समोरच असा आहे, त्याचे डोळे बंद आहेत, पूर्ण झोपलाय, पण खूप धिप्पाड माणूस. त्याने मला असं पकडून ठेवलंय, मला उठायलाच देत नाही आहे. मी ओरडायचा प्रयत्न करतोय, हालचाल करायचा प्रयत्न करतोय, मला काहीच करता येत नाही आहे. ओरडतोय तरी आवाज आतल्या आत, म्हणजे असं वाटतं की माझा आवाज कोणा जातच नाही. कारण की आवाज जर जात असला असता तर माझी वाईफ उठली असती. असं थोडा वेळ झालं आणि मी जोरात स्वतःचीच ताकद लावली आणि उठायचा प्रयत्न केला आणि मी उठलो. आणि नंतर बघतो तो बाजूला कोण नाही. आणि मग मी शेवटी माझ्या वाईफला उठवलं की माझ्यावर असं काहीतरी झालं. तर ते बोलले की मे बी तुम्ही खूप दमलायत आणि असं काहीच नाही, असं काही वाटत तर नाही आहे. आणि ह्या रूममध्ये पण मला असं काही वाटलं नाही, तर असेल असं काहीतरी. तर हा एक इन्सिडेंट झालेला. स्लीप पॅरालिसिस टाईपमध्ये. हां, मे बी असं बोलू शकतो. स्लीप पॅरालिसिसचं होतं मला, म्हणजे मी आता ज्या घरात राहतो ना तिथे पण मला होतं. हां. पण ते मी समजू शकतो की ते स्लीप पॅरालिसिस आहे. कारण का तुला असं वाटतं बघ की उठायलाच होत नाही आहे, तू असं झोपला आहेस, कोणीतरी मोठा दाब टाकला तुझ्यावरती आणि तू उठायचा प्रयत्न करतोय, ओढायचा प्रयत्न करतोय, पण नाही होत. तर त्याला आपण बोलू शकतो स्लीप पॅरालिसिस. पण स्लीप पॅरालिसिसमध्ये तुला असं नाही वाटणार की तुझ्या बाजूला कोणतरी झोपलं आहे किंवा तुला कोणीतरी पकडलं, असं कधीच नाही वाटणार. स्लीप पॅरालिसिसला असं वाटेल की तू फक्त असं कोणीतरी दाबून ठेवलं आहे, पण तुला काहीच दिसत नाही. हे माझ्यावर होतं कधी ना कधी. स्लीप पॅरालिसिस मला माहिती आहे, पण तो एक इन्सिडेंट वेगळा तो वेगळा होता. आता ही लास्ट स्टोरी मी सांगेन, कारण की मी रिसेंटली यूट्यूबवरतीच ऐकलेली स्टोरी आहे. एक चॅनलचं नाव नाही, रँडम मी असं सर्च करतो आणि मला ती स्टोरी ऐकावीशी वाटलं, मी ऐकली. तर त्याच्यामध्ये असं होतं की एक कपल होतं जे पुण्यावरनं आलेलं, न्यूली मॅरिड कपल. तर ते शिफ्ट झालं मुंबईमध्ये, कारण की लग्नानंतर त्याचे मे बी जो नवरा होता त्याची जॉब इथे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांनी शिफ्ट केलं आणि कांजूरच्या एका एरियामध्ये त्यांनी रूम घेतली रेंटवरती. तर ते एकदा रूम बघायला गेले असताना ती रूम त्यांनी बघितली, पण त्यांना एक निगेटिव्ह फिलिंग वाटली तिथे, की म्हणजे एवढं चांगलं नाही वाटलं. रूम चांगली होती, चांगली जागा चांगली होती, 1 BHK होता तो फ्लॅट, पण एक निगेटिव्ह फिलिंग होती. त्यामुळे ती वाईफ वगैरे बोलली त्याची की आपण अजून दुसरे बघूया. पण त्यांनी बघता बघता बऱ्याचशा रूम बघितल्या, पण कुठेच काही होत नव्हतं. शेवटी लास्टला त्यांना ऑप्शन नाही राहिला. ते बोलले चल ठीक आहे, आता ही भेटते तर आपण इथे घेऊन टाकू. तर तिथे असं होतं की तो थोडासा एरिया डेव्हलपमेंटला गेलेला आणि थोडासा एरिया बाकी होता, तिथली ती रूम होती. तर तिथले बरेचसे लोक निघून गेलेले, काही लोक तिथे राहत होते. तर त्यांच्या त्या फ्लोअरवरती ते आय थिंक 4 रूम होते, त्यातले 2 रूम बंद होते आणि एका रूममध्ये एक फॅमिली राहत होते, एका रूममध्ये हे लोक राहायला सुरुवात केली. तर सगळं चांगलं होतं, नॉर्मल होतं. आणि हे राहायला सुरुवात केली यांनी. आणि एक थोड्या दिवसानंतर जो नवरा होता ना, त्यांची नाईट शिफ्ट चालू झाली. तर जनरली काय व्हायचं की वाईफची आहे ना, ती दिवसा ऑफिसला जायची आणि रात्री यायची. आणि एक दिवशी तिला असा इन्सिडेंट झाला, पहिला इन्सिडेंट, की नवरा ऑफिसला गेला आहे आणि ही झोपली आहे. रात्री जेवण वगैरे झालं, तिचं सगळं काही झालं आणि ही झोपलेली असताना कसं असतं की तिला ना असा एक भास व्हायला लागला की तिच्या बाजूला कोणतरी झोपलं आहे. कसं की ती बेडवर झोपली आहे आणि बघ, तू बेडवर कधी झोपलेला असशील एकटा आणि तुझ्या बाजूला येऊन कोणतरी झोपला आणि तुझी गादी आहे ना थोडीशी खाली दबली जाते, त्यामुळे तुला फील होतं की कोणतरी बाजूला झोपलं आहे. सेम फिलिंग तिला झालं. ती कुशीवरती झोपलेली होती आणि तिला वाटलं बाजूला कोणतरी झोपलं आहे. जेव्हा तिला लक्षात आलं, ती घाबरली आणि बघितलं बाजूला, तर कोणीच नाही. ती नॉर्मल झाली, लाईट वगैरे लावली आणि थोडंसं तिला भीती म्हणजे ती कमी झाल्यानंतर परत जाऊन ती झोपली. आणि तिने काय केलं, मोबाईलवरती काहीतरी स्क्रोल केलं, मोबाईलवरती बघितलं. आणि मोबाईलचं कसं आहे, तू बघ, मोबाईल कधी कधी तुझी स्क्रीन लाईट थोडी टाईम घेतानंतर बंद होतं, तर स्क्रीन लाईट तशीच चालू होती. तिने मोबाईल साईडला ठेवला आणि झोपली आणि वरती बघत होती. तर तिला असं वाटलं की फॅनची एक पात आहे ना, म्हणजे फॅनचा एक हे आहे ना, तो असं दबला आहे आणि त्याच्यावरती कोणतरी असा ब्लॅकिश शॅडोवाला माणूस आहे जो तिच्याकडे बघतोय असा पकडून. ती घाबरून जोरात किंचाळून उठली. ते तिला कशामध्ये दिसलं, तर ती स्क्रीन लाईट जी वरती रिफ्लेक्ट होत होती मोबाईलची, त्याच्यामध्ये तिला दिसलं. तो माणूस आहे ब्लॅक शॅडोवाला आणि तिचे रेड असे थोडेसे लालसर डोळे आहेत आणि ते तिच्याकडे बघतं असं त्या ह्याला पातेला वाकून. ती घाबरली, लगेच तिने लाईट लावली तर काहीच नाही.
तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला की ती बोलली की असं असं माझ्यावर झालं, मला खूप भीती वाटते. तर नवरा बोलला असं काही नाही आहे, तू मे बी ते वेब सिरीज वगैरे बघतेस, यूट्यूबवर काहीतरी बघत असेल त्यामुळे तुला असं वाटत असेल, पण जनरली असं काही नाही आहे, तू घाबरू नकोस, तू शांत झोप, हो तर लाईट वगैरे चालू करून झोपून जा. तर तिने तसंच केलं, लाईट वगैरे चालू केली ठेवली आणि तिला पण असं वाटलं की मे बी असेल माझं असं थोडंसं भास असेल. तर ती त्या दिवशी झोपली. नंतर मग 2-3 दिवस चांगले गेले. नंतर एक दिवशी सकाळी 7 वाजता, सकाळी 6-7च्या दरम्यान ती ऑफिसची तयारी करण्यासाठी उठली आणि आंघोळीला गेली. ती आंघोळ करत असताना तिला जोरात कोणीतरी एका काहीतरी गोष्टीने मारल्यासारखं असतं ना, तसं मारलं पाठीवरती तिच्या जोरात, की बोलतात ना अशी वळ वगैरे येईल तशा कंडिशनमध्ये असं मारलं. आणि ती बोलली बघते तर काहीच नाही, खूप घाबरली, बाहेर आली आणि तिने नवऱ्याला उठवलं. तर नवरा झोपलेला होता, तिला उठवलं. ती बोलते अरे मला असं असं झालं. ती बोलते तू वेडी आहेस काय, असं कोण करेल, बाथरूममध्ये कोण येणार आहे तुला मारायला. ती बोलते चल मी तुला दाखवते काय झालं ते. आणि तिने तिच्या शरीरावरचा वळ दाखवला. तर तिथे असं होतं की आपल्या मारल्यानंतर असं थोडंसं होतं ना लालसर असा पट्टा येतो पूर्ण, तसा आलेला होता. तेव्हा नवऱ्याला वाटलं की काहीतरी गोष्टी इथे चुकीच्या आहेत, आपल्याला याच्याबद्दल काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल. तर त्याने त्याच्या कलिग्सला वगैरे सांगितलं की असं असं आहे बाबा, असं असं माझ्याबरोबर होतं आहे, काही गोष्टी होत आहेत ज्या विचित्र आहेत आमच्या घरामध्ये होत आहेत. तर बोललं ठीक आहे ना, मी तुला एक कॉन्टॅक्ट देतो, ते जनरली ते गृहस्थ आहेत ना, ते दिव्याला राहतात, त्यांच्याकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यांना जाऊन भेट एकदा. तर तो बोलला ठीक आहे. ते दोघंजण नवरा बायको गेले. तर तिथे मला पण नाही माहिती, पण त्याच्यामध्ये ते असं बोलले की दिव्याला तो एक गृहस्थ राहतो, लिटरली तिथे खूप गर्दी असते त्यांच्या घरामध्ये आणि हे सगळी गोष्टी आलेल्या म्हणजे लोक आलेले असतात हे करायला. तर तिथे लिटरली नंबर दिले जातात. अच्छा, हां, नंबर लावून माणसं असतात आणि नंबर आला की आपण जायचं, डॉक्टरांसारखं. खूप गर्दी असते बोलतात तिथे. तर ते गेले तर त्यांना एकदम उशिराचा नंबर भेटला, खूप उशिराचा. आणि खूप टाईम लागत होता. नंतर मग त्यांनी तिथले जी माणसं होती त्यांना सांगितलं की आम्हाला जायचं लांब भांडुपला, कांजूरला, आणि किती टाईम लागेल. तर तो तिथला माणूस बोलला की अरे तुम्ही कांजूरवरून आलं, तिथे माझ्याकडनं लोक गुजरातवरनं त्या साईडनं आलेली आहेत, तर त्यांचे नंबर झाल्याशिवाय तर तुम्हाला नाही भेटणार. तर बोललं ठीक आहे, मग आम्ही एक काम करतो, दुसऱ्या दिवशी येतो. तर ते दुसऱ्या दिवशी गेले आणि लकली त्यांचा थोड्या वेळाने नंबर आला. तर नंबर आला तर ते आतमध्ये एक रूम होता छोटासा, त्या रूममध्ये गेले नवरा बायको. आणि ते जे गृहस्थ बसले ते बोलले की जो नवरा होता त्याला बोलले की तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, फक्त हिला थांबू द्या, तुम्ही थांबू नका. तर तो बोलला ठीक आहे. तो बाहेर जाऊन थांबला. तर ती बसली. नंतर मग ते सांगायला लागले की काय प्रॉब्लेम आहे मला तू सांग, तुझ्याबद्दल काय होतं आहे, असं काय काय होतं आहे तुझ्यासोबत. तर तिने सांगितलं की माझ्यासोबत ना बऱ्याचशा गोष्टी होत आहेत, मी या गोष्टी, आणि तिने सगळा इन्सिडेंट जो तिच्याबरोबर झालेला तो सगळा सांगितला. तर ते बोलले की ते मला समजलं की गोष्टी फक्त तुझ्याबरोबरच होत आहेत, तुझ्या नवऱ्याबरोबर होत नाही. आणि तसंच होतं. तर ते बोलले की तुझ्या नवऱ्याचा ओरा जो आहे ना तो खूप चांगला आहे, त्यामुळे त्याला आणि तो पॉझिटिव्ह ओरा आहे त्याचा, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुझ्यापर्यंत येईपर्यंत थांबतात. नाही तर याच्यापेक्षा पण गोष्टी वाईट होऊ शकतात, पण तुझा नवरासोबत असताना तुझ्यावर या गोष्टी होत नाहीत किंवा कमी होतात. आणि तो नसताना या गोष्टी तुझ्यावर जास्त होतात. आणि तुझा ओरा थोडासा वीक असल्यामुळे त्या गोष्टी तुला इम्पॅक्ट करतायत, हार्मफुल पण मे बी होऊ शकतात. तर तुम्ही एक काम करा, ती घर जे आहे ना तुम्ही लवकरात लवकर खाली करा. मी तुला काही गोष्टी देतो, तुझ्यासोबत ठेव. आणि एक गोष्ट देतो, ती तुला जाऊन एक ते चौराहा बोलतात ना, 4 रस्ते बोलतात, तिथे जाऊन करायचे, ती गोष्टी कर, तुला नॉर्मल होईल. पण शक्य असेल तर तुम्ही त्या घरामध्ये राहू नका, असं ते बोलले. त्यांच्याकडे काही हे नव्हतं, म्हणजे ऑप्शन नव्हता. तर त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी जाऊन केलं, त्या 4 रस्त्यावरती त्या गोष्टी सगळ्या केल्या. आणि तो मिस्टर होते तिचे, ते काय बोलला की माझा एक मित्र राहतो, त्याच्याकडे मी राहायला जाईन, आणि एक कलीग आहे, लेडीज कलीग, ती पण एकटीच राहते, तू तिच्याकडे राहा, आपण थोडे दिवस असे काढू, पण ह्या रूममध्ये नको राहूया, कारण का तुला जर एवढा त्रास होत असेल तर आपण हा डिसिजन घेऊ शकतो. तर ती बोलली नाही, आपण लोकांच्या घरी कसं जायचं ना, की असं नाही बरोबर वाटत, आपण थोडंसं राहू. आणि आता ते बोललेच आहेत ना की आता थोड्याशा गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत, तर आपण राहू तसंच. तर बोललं ठीक आहे, जर तू तयार असशील, तू जर एवढं हे करतेस तर काय हरकत नाही, आपण राहू. मग त्यांनी राहायला सुरुवात केली परत. थोडे दिवस चांगले गेले. एक दिवशी दोघंजणही रात्रीचे जेवले, म्हणजे नवरा जेवत होता, टी व्ही बघत बसलेला हॉलमध्ये, तो जेवतोय. आणि
ही किचनमध्ये आली, तिने ते सगळी आवरावर केली, भांडी वगैरे धुतली वगैरे सगळं. आणि थोड्या वेळाने काय झालं माहिती आहे का, की तिचा नवरा आला किचनमध्ये, हात धुतला त्याने, पाणी पियाला आणि बाहेर गेला. ओके, एकदम छोटीशी गोष्ट आहे, एकदम मोठी गोष्ट नाही. ती काय लक्ष नाही दिला तिने आणि ती आली बाहेर, काही कारणास्तव बाहेर आली. थोड्या वेळाने बघतो तर नवरा जेवतोय. तर ती घाबरली. ती बोलली असं कसं होऊ शकतं. तिने विचारलं, अरे तू आत्ता तर आलेलास ना आतमध्ये, तुझं जेवण झालं, तू परत जेवायला बसलास हात धुतल्यानंतर. तो बोलतो, अरे तू वेडी वगैरे झाली आहेस का, मी टी व्ही बघतो, जेवतोय, माझं जेवण बाकी आहे, मी का हात धुवू. ती बोलते, अरे आत्ता 5 मिनिटापूर्वी तू आलास, हात धुतलास, ताट ठेवलंस आणि बाहेर आलास, मग असं कसं. तो बोलतो, ती घाबरली, बोलते हे काहीतरी विचित्र आहे. म्हणून ते दुसऱ्या दिवशी परत त्या माणसाकडे गेले. तर त्या माणसाने सांगितलं, मी तुला सांगितलेलं तर नवऱ्याचा ओरा खूप चांगला आहे, त्यामुळे ती गोष्ट आहे ना, ती गोष्ट तुला दिसू शकत नव्हती त्या टायमिंगला, पण तिला काहीतरी स्वतःचा प्रेझेन्स दाखवायचा होता, त्यामुळे ती त्याच्या रूपामध्ये आली. ठीक आहे, आणि त्याच्या रूपामध्ये आली आणि तिने प्रेझेन्स दाखवला. मी तुम्हाला अजून एकच रिक्वेस्ट करीन की ह्या गोष्टीचा माझ्याकडे पण काय पर्याय नाही आहे, तुम्ही त्यापेक्षा ती रूम खाली करा. हां, मग त्यांनी शेवटी तो डिसिजन घेतला आणि ती रूम खाली केली. त्यांनी जसं ठरवलं तसं तो त्याच्या मित्राकडे राहायला गेला आणि एक कलीग होती त्याच्याकडे ती राहायला लागली. तर ती तिथे गेली आणि रात्रीची एकदा झोपलेली असताना ना, तिला असं वाटलं की कोणतरी तिच्या छातीवर येऊन दाबतंय मानेच्या इथे जोरात. तर ती भरपूर प्रयत्न करते, उठायचा प्रयत्न करते, पण काहीच होत नाही आहे. आणि नंतर थोड्या वेळाने बघितलं ना, तर उठली ती आणि बघते तर तिचं असं छातीवरती असं प्रेशर दिल्याचं असं निशाण होतं पण हाताचा वगैरे. तर ती खूप घाबरली. तिने नवऱ्याला फोन केला, तिने सांगितलं की असं असं होतं आहे. म्हणजे लिटरली जागा चेंज करून पण असं होतं आहे, या गोष्टी होत आहेत, मग कुठेतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून ती परत त्या माणसाकडे गेले. ते माणूस बोलले की ठीक आहे, असं होऊ शकतं, कारण की ती गोष्ट तुझ्यावर थोडी अटॅच झाली आहे, त्यामुळे मे बी असं होऊ शकतं, तर तू लक्ष देऊ नका, मी तुला काही उपाय सांगतो. मग त्यांनी काहीतरी केलं, उपाय केले आणि त्याच्यामुळे ते गोष्टी शांत झाल्या. पण ती एक क्युरिओसिटी असते ना शोधायची की नक्की कशामुळे. तर त्या नवऱ्याचं तसं होतं. त्या नवऱ्याने मग तिथे चौकशी केली काही ठिकाणी आजूबाजूला वगैरे. तर तिथे असं समजलं की सेम जसा माझा इन्सिडेंट होता ना तसाच, की नवरा बायको त्याच्या अगोदर तिथे राहत होते आणि त्याच्यातल्या त्या माणसाने म्हणजे ज्या नवरा होता ना त्याने तिथे गळपास घेऊन ते केलेली होती. तर तो गोष्टी तिथे रिलेट झाल्या, असं गोष्टी होत्या. ती गोष्ट आहे. म्हणजे या गोष्टी सगळीकडे आहेत. तू कुठेही गेलास ना की गोष्टी आहेत. जशी बोलले जाते ना की एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह एनर्जी आहे. फक्त एवढंच आहे की एकच गोष्ट मला समजली या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मी जेवढं एक्सपिरियन्स केलं त्याच्यावरनं, की तुझी फ्रिक्वेन्सी फक्त मॅच होणं गरजेचं असतं. आणि सगळं हे करतो म्हणजे इम्पॅक्ट असतो ना तुझ्या ओऱ्याचा असतो. तुझा ओरा जर चांगला असेल, पॉझिटिव्ह ओरा असेल, काही लोकांचा ओरा एवढा स्ट्रॉंग असतो ना की त्याच्याबरोबर तू गेल्यावर तुला एकदम फील एकदम कम्फर्टेबल वाटेल, एकदम गुड आणि सेफ फील होईल. पण एखाद्याचा ओरा एवढा निगेटिव्ह असतो ना की तू गेल्यानंतर बोलेल की मला या माणसावर बोलायची इच्छा नाही, भले त्याच्याबरोबर तुझे काहीच ग्रेव्हियन्स नाही आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, किंवा तू त्या माणसाबरोबर भेटला पण नाही आहेस, पण तुला वाटणार की नको ह्या माणसावर आपण थोडंसं लांब राहूया किंवा मला बोलायची इच्छा नाही या माणसावर असं. तर तो ओरा मॅटर करतो ह्या गोष्टींना. तो ओरा जर तुझा चांगला असेल, स्ट्रॉंग असेल, तू कुठेही जाऊन मग तू स्मशानात गेलास तरी राहू शकतोस. पण तुझा ओरा जर निगेटिव्ह असेल म्हणजे थोडासा वीक असेल तर मग तुला या गोष्टी त्या बाद दिसतात. आणि शेवटी सिक्स सेन्स पण तसंच आहे ना, की असं बोला मी कुठेतरी ऐकलेलं की अशा गोष्टी जेव्हा असतात ना, म्हणजे तू एका याच्यामध्ये मी बोललेलं पॉडकास्टमध्ये की 5% गोष्टी असतात आणि 95% फक्त आपलं हे असतं, मन असतं किंवा आपले भास असतात. ॲक्च्युली ती खरी गोष्ट आहे, कारण की सायंटिफिकली जर विचार करायला गेला ना तर माणसाचे 6 सेन्स काम करतात अशा गोष्टी वेळी, की तू त्या जागेवरती गेलेला असतोस, कोणाकडनं तरी ऐकलेलं असतंस आणि तुझे 6 सेन्स त्या ॲक्टिव्हिटी करायला तुला भाग पाडतात. म्हणजे तुला छोटी गोष्ट ऐकायला येईल, ती जनरली तुला ऐकायला नाही येणार. छोटी गोष्ट दिसेल किंवा तुझं माइंड ती एक आकृती निर्माण करेल दिशेकडे जाईल की असं काहीतरी आहे. त्याने कोणतरी सांगितलं की बाबा इथे एक बाई फिरत असते, तुला ती बाईच दिसेल. पण ते 5% आहे ना किंवा ते 0.11% पण ते खूप काय सोडून जातं. आपण बोलतो ना की एक हॉरर काय असतं, एक रिअल हॉरर काय असतं, तर ते असं आहे की आता जसं तू बोललास तुमच्याबरोबर तर खूप जास्त एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या त्या घरात,
तर माझ्याबरोबर काय झालं, परवाच एक इन्सिडेंट घडला. ते म्हणजे मला वाटतं रात्रीचे 3:30च्या दरम्यानचा टाईम असेल, मी जागा होतो आणि मी असंच मोबाईल आपलं स्क्रोल करतोय, असं तसं विचार करतोय की अरे हा व्हिडिओ जायचा आहे, ते व्हिडिओ कामाबद्दलच विचार करत होतो. आणि विचार करता करता मी बोललो अरे मला ना असं पॉडकास्ट बघूया. तर एक पॉडकास्ट आहे जे मी शूट केलं होतं खूप आधी, बिअर बायसेप्सचं आहे. तर ते एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट आहेत, सॅव्हिओ करून त्यांचं नाव असेल. तर ते आम्ही 2023 की त्यावेळी शूट केलं होतं, ठीक आहे. तर त्या दिवशी मी असंच ऐकत होतो नॉर्मली, प्ले करून आपण ऐकतो ना इयरफोनमध्ये, आणि तो स्टोरी सांगतोय, ठीक आहे. तो जो आहे तो एक्झॉर्सिस्ट आहे, की भूतांना पळवायचं असं तसं. तो त्याची गोष्ट सांगतोय की कसं त्याला एक लहान बाळात एक आत्मा होती, म्हणजे 10-12 वर्षाचा मुलगा असेल, त्यात एक आत्मा होती आणि तीच आत्मा दुसऱ्या एका मुलात पण होती. अच्छा. आणि मग हा जसा मुलगा रिॲक्ट करतोय ना, ह्याची ह्याला केस आली आणि 10 दिवसांनी त्याची पण अशीच केस त्याला समोर आली. आणि त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की हा मुलगा जसा रिॲक्ट करतोय तसंच तो मुलगा रिॲक्ट करतोय. त्याला समजलं काहीतरी कनेक्शन आहे या दोघांचं. आणि मग त्याने जरा अजून माहिती काढली, तर समजलं की ह्या 2 मुलांचे जे वडील आहेत ना, ते सेम आहेत. अच्छा. म्हणजे एकाच्या आईचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं ओके. आणि त्याचाच तो मुलगा आहे. म्हणजे इन अ वे ते दोघं हाफ ब्रदर आहेत. हा. आता बऱ्याच लोकांनी गोष्ट ऐकली पण असेल. आणि मग ते बोलतात की त्याचा पर्याय एकच होता की जे त्यांचे वडील आहेत त्यांच्याशीच ती गोष्ट बांधली गेलेली होती. आणि ज्यावेळी त्या काही महिन्यांनंतर त्या वडिलांनीच जीव दिला स्वतःचा. आणि मग ही मुलं खूप जास्त नॉर्मल झाले, जे खूप जास्त व्हायलंट झालेले. आणि मग त्यानंतर ते बोलत होते, असे काहीतरी सांगत होते. आणि मग नंतर ते बोलले आता मी इथे एंटिटीचं नाव रिव्हील करतो. आता रात्रीचे 3:30 वाजले होते, मी इयरफोन घालून ऐकतोय, घरी सगळे झोपलेत आणि माझं पूर्ण फोकस फक्त, आणि मी ऐकतोय, मी इयरफोन घालून आणि एकदम शांतता, फुल फोकस त्याच्यावर. आणि जसंच ते बोलले ना की मी आता त्या एंटिटीचं नाव रिव्हील करतो, माझ्या इयरफोनमधून अचानक कसं माहिती आहे, मुंग्यांचा आवाज येतो ना टी व्हीमध्ये, सन, किंवा कोणीतरी आपल्या कानाखाली घेतल्यावर त्याच्या आईला असं एक आवाज येतो ना की सन, असं दोन्हीकडून तसाच सेम आवाज आला. आणि रात्रीच्या विभूत एवढं रात्री मला समजलं नाही की नक्की काय होतंय. मी इयरफोन काढलं तरी तो आवाज येत होता, कारण तो एवढा लाऊड होता. मी इयरफोन प्लग काढला त्याचा आणि मग शांत झाला. मी विचार केला की नक्की काय झालं. म्हणजे तू नाव ऐकलंच नाही? नाव ऐकलंच नाही मी. त्याच्यानंतर मी परत ट्राय केलं की बघूया. मी इयरफोन घातले, मी परत ऐकायचा ट्राय केला. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, माझा जो फोन होता तो फ्रीज झाला. म्हणजे असं नाही फ्रीज, म्हणजे असं फ्रीज नाही की अटकलंय, यूट्यूब व्हिडिओज प्ले नाही होत आहे. माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, तुम्ही वेळ बघू शकता. आता 3:30चे 2 वगैरे वाजले असतील, कारण पण बघू शकता मी व्हिडिओ बंद करतोय, परत चालू करतोय, व्हिडिओ प्लेस नाही होत आहे. मी दुसरा व्हिडिओ प्रयत्न करतोय, प्लेस नाही होत आहे. स्टॉप झालं सगळं, पूर्ण स्टॉप झालं. बाकी सगळं चालतंय, व्हॉट्सअपवर वगैरे व्हिडिओ, मोबाईल फंक्शन करतोय, मोबाईल फंक्शन करतोय, तो व्हिडिओ प्ले नाही होत आहे. इव्हन दुसरा व्हिडिओ पण प्ले नाही होत आहे. आणि ते खूप विचित्र होतं. मग मी बंद केला मोबाईल, 2 मिनटं शांत ठेवलं. मग मला समजलं की खूपदा काही एंटिटीज जे असतात ते एवढे जास्त पॉवरफुल असतात ना की त्यांना नको हवं असतं की त्यांच्याबद्दल कोणी ऐकावं. राईट. आणि एक एंटिटीचं हे पण आहे ना की आपण जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांना कळतं की आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. येस. आणि मला वाटतं की ती गोष्ट थांबवत असेल. खूपदा असं होतं ना की आपल्याला ती सिक्स सेन्स बद्दल तू बोलत होतास, किंवा आपला देव जो असतो तो आपल्याला प्रोटेक्ट करतो बऱ्याच गोष्टींपासून. तर तसं असेल, अशी कोणती गोष्ट असेल जी मला मे बी थांबवत असेल की थांब, नको ऐकू. किंवा ते बोललं जातं ना की तुझे पूर्वज पण असतात, पूर्वज पण असतात की जे तुला ते सेव्ह करत असतात त्या गोष्टीपासून, की जाऊ नकोस काही गोष्टी. कारण की तू जसं बोललास ना, एंटिटीचं कसं आहे, मी कुठेतरी ऐकलंय, कारण मला ना खूप असं हे असतं, क्युरिओसिटी असते की एंटिटीचं कसं असतं की एनर्जी असते, किंवा ती त्यांची अटॅचमेंट असते त्या ठराविक वास्तूपुरती. त्यांना असं असतं की आमच्या स्पेसमध्ये कोणी येऊ नये, आणि तिथे आपण एंटर करतो आणि देन आमच्याबद्दल कोणी बोलू नये. आणि आमचं तेवढंच आहे. आणि मी आई शपथ घेऊन बोलतो, मी ते जे इयरफोन आहेत मी गेल्या 4 वर्षापासून वापरतोय. ॲपलचे जे नॉर्मल लाईटनिंगवाले इयरफोन असतात, मी रेग्युलर ऐकतो. मी ऑलमोस्ट चालताना वगैरे इयरफोन प्लग इन असतातच माझे. कधीच असा आवाज आला नाही. चल एखाद्या वेळी कधी आला असता तर मी समजू शकतो, पण माझ्या आयुष्यात कधी असा आवाज आला नाही त्या फोनमधून, त्या इयरफोनमधून, त्या दिवशीच होतं, त्या मोमेंटमध्ये. आणि त्यानंतर पण, आणि समज त्यावेळी जर माझे इयरफोन खराब झाले असतील, त्याच्यानंतर पण मी खूप टाईम वापरलं, पॉडकास्ट खूप बघितलं,
कधीच नाही आले 2-3 दिवसात परत. आणि फक्त तेवढ्या मोमेंटसाठी म्हणजे काही गोष्ट होती की ते तू ऐकू नये किंवा ती गोष्ट बघू नये, मे बी असू शकतं जे तुझ्यासाठी चांगलं पण असेल, हां, की काही गोष्टी हार्मफुल असतील जे प्रोटेक्ट करत असतील आणि काही. हे खरं हॉरर आहे भाई. हां, हे खरं horror आहे. तू हे बघ कसं माहिती आहे काय, की एक गोष्ट आहे की गौरव तिवारी तुला माहितीच आहे की त्याच्या एका म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलेलं की तो काय सांगतो की हॉरर म्हणजे आपल्याकडे कसं एक हे झालं आहे, इमेज झाली आहे की कोणतरी सफेद साडीवाली बाई येईल, कोणतरी माणूस येईल, त्याचा चेहरा असा असेल, डोळे असं नाही आहे. एनर्जी म्हणजे एक एनर्जी आहे, ती तुला कोणत्याही स्वरूपात दिसू शकते, कशीही तुला स्वतःचा प्रेझेंट दाखवू शकते. फक्त तुला ते ते इंडिकेशन तुला समजून घ्यायची गरज असते. म्हणजे काही वेळी आपण समजतो, काही वेळी समजत पण नाही. म्हणजे माझी तर थेरी एक अशी आहे, म्हणजे स्वतःची थेरी मी बोलीन की आपण जसे जातोय रस्त्यावर ना, आपल्या बरेचशी माणसं दिसतात, काय माहिती आपल्याला त्यातली माणसं मेलेली पण असतील आणि तिथे फिरतात. आपण नाही सांगू शकत ना, कारण की आपण माणसांना ते बघितलंच नाही आहे. आपल्याला माहितीच नाही. बरीचशी माणसं असतात आपल्या आजूबाजूला की ज्याच्यामध्ये आपण, तुम्हाला सांग 100% आपण सांगू शकतो की ती माणसं सगळी जिवंत आहेत. नाहीच, तसंच आहे. ही एक माझी स्वतःची थेरी आहे. असू म्हणजे शकतं, जर ही असू गोष्ट आहे शकतं. तर अशी काहीतरी आहे. जर आपण त्या लोकांना रिस्पेक्ट करतो, ते आपल्याला रिस्पेक्ट ऑब्व्हियसली. पण जेव्हा आपण त्यांची खोड काढायला जातो तर मे बी ते लोक आपण आपली खोड काढतात. येस, राईट. भाई पण थँक्यू सो मच मिलिंद भाई, खूप मजा आली पॉडकास्ट करून, खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं? मला पण म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग मी फर्स्ट टाइम असं काही व्हिडिओ शूटिंग आणि या सगळ्या गोष्टी करतोय, पण मला खूप चांगलं वाटलं. आणि मी परत एकदा तुम्हाला तुमचे आभार मानेन सगळ्यांचे, भंकस प्रकारचे, खास करून तुझे, की मला तुम्ही ही संधी दिली की मी इथून माझ्या गोष्टी शेअर करू शकलो. पण मजा आली भाई, थँक्यू सो मच. Thank you. मंडळी, तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मिलिंदच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या स्टोरीज आहेत, गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगायचे आहेत, जे तुमच्याबरोबर घडले किंवा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आई वडिलांना पण सांगायचं आहे, तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तो नक्की भरा आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू शकतो. आणि काळजी घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मिलिंदला सुद्धा फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे सोशल मीडिया हँडल्स असतील. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका पॉडकास्टमध्ये. बाय.